तर मित्रांनो, आपल्या एका व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर काल ओपनचं हिंद केसरी मास्टर पट्ट्याचं मैदान पार पडलं. तर टॉपचे नंदी काय फायनल होते, तर काही टॉपच्या नंदींनी हार झालती. तर त्यातली पहिली जोडी म्हणजे मथुर आणि सर्जा, स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचं काळी सर्जा आणि मथुर राहुलभाई पाटील यांचं बिंजोडचा बादशाह मथुर 1001. तर त्रिकोट त्यावर विठ्ठल नाना हे देखील काल पळताना दिसले, परंतु गट काढला टॉपमध्ये. सेमी कडन आली दुसऱ्या सेमीमध्ये, तर हार झाली, परंतु टॉपमध्ये पळाली पण क्वार्टर फायनलला पात्र झाली. पण ती गाडी पळाली नाही, क्वार्टर फायनलची मानकरी झालती. तर पुन्हा एकदा त्या गाडीला चान्स, इच्छा सर्वांची मारट आतुरता लागावं आणि त्या पुन्हा एकदा त्याच दिवसाने लवकरात लवकर ती जोडी आपल्या सर्वांना तुम्हाला पळताना दिसावी, हीच आपली सर्वांची देवाकडून प्रार्थना करूया. तर मित्रांनो, दुसरा जो नंदी आहे तो म्हणजे अक्रम हिंद केसरी बकासूर. तर सर्वांचा सदा बैलगाडी क्षेत्रातला म्हणाय गेलं तर देवच. तर बैलगाडी क्षेत्रातला अक्रम हिंद केसरी बकासूर. तर बकासूरचा पैरा घोटकरांचं रॉकेट म्हणजे मुंबईचा छोटा वस्ताच घोटकरांचा काळीच छोटा सर्जा असलेलं रॉकेट. तर रॉकेटला बी तुफानाचं स्पीड तुम्हाला माहीत आहे, परंतु बकासूरची बी गाडी कडना 1 नंबर तासावालती आणि ती गाडी फॉल झाली पुढे येऊन. तर मित्रांनो, गाडी फॉल झाली त्याचं दुःख नाही, कुठंतरी हार होती, कुठंतरी कमबॅक होतो, कुठंतरी बॅड लक होतं. त्यामुळे आपण काही नाराज नाही. तर सगळे नंदी टॉपमध्ये पळाले, परंतु काहीच नंदी पळाले नाही, इकडं तिकडं होत असतं. तर मित्रांनो, चला हे नंदी पुढं टॉपमध्ये पळावं. तर बकासूर आज माळशिरसकरांच्या हिंद केसरी मैदानामध्ये 61 फटा देशमुख पट्टा मैदानामध्ये दाखल झालता. तर मित्रांनो, बकासूरचा गट क्रमांक 36 मध्ये तास क्रमांक 5 वरती पळताना दिसला. तर बकासूरचा पैरा रोमन. तर मित्रांनो, गाडी पुढं टॉपलाच पळत होती, पण मित्रांनो काही पुढं काला अंतराने गाडी पुढं होती आणि गाडी लॉबी झाली, तास पलटी केलं. तर मित्रांनो, काहीतरी चूक झाली असेल आदतमध्ये का बकासूरची किंवा ह्याच्यासोबत बकासूरमध्ये ओढतच होता गाडी. तर मित्रांनो, पुढं असं व्हायला नाही पाहिजे आणि त्या बैलाला जास्त आराम द्यायची गरज आहे. तर त्या मालकापर्यंत आपण हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचली असेल तर त्या बैलगाडी मालकांना बी तुम्ही पोचवायचं काम करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला लवकरात लवकर नक्कीच बकासूर आणि मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा ही देखील आणि विठ्ठल नाना परत पुन्हा एकदा मैदान गाजवायला सज्ज राहिले पाहिजे आणि त्या जोसात 1 नंबर मान पटकावला पाहिजे, ही इच्छा आहे. परत पुन्हा एकदा मैदानात ती गाडी पळाली पाहिजे लवकरात लवकर. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी आवडली नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. तर चला मित्रांनो, पुढं असेच तुम्हाला अपडेट देऊ नवीन व्हिडिओमध्ये.